प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये नामांतर, चांदणी चौकचे महर्षी वाल्मिकी चौकमध्ये रूपांतर। अहिल्यानगर शहरातील प्रमुख वर्दळीचा चांदणी चौक याचे महर्षी वाल्मिकी चौक असे नामांतर करण्यात आले। वाल्मिक समाज संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश मिळत आज नामांतर फलकाचे उद्घाटन पार पडले। या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले तसेच सागर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी वाल्मिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी भैया खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन, अर्जुन चव्हाण, संतोष सारसर, अजय सौंदे, सिद्धार्थ सोलंकी, आकाश ठाकूर, राकेश नरवढे, राजू चव्हाण, विकी करोलिया, गोविंद घोडके, आकाश कुडिया, राहुल गोहेर, संजय खरे, पवन सेवक तसेच सकल हिंदू समाज व सकल वाल्मिक समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की आक्रमकांच्या नावांऐवजी हिंदू देवी देवतांचे व थोर पुरुषांच्या नावाने चौकांचे नामकरण करण्याची गरज आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम नवमीच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या नामांतराच्या निर्णयाचे अहिल्यानगरकरांनी स्वागत केले असून शहरात समाधानाचे वातावरण आहे। चौकामध्ये जमायचं, दुपारी जमायचं, रात्री जमायचं, संध्याकाळी जमायचं, एकमेकाला विचारायचं किधर आहे आणि त्याने नाव घ्यायचे चौक आहे त्याने सांगायचं आपल्याला रेकॉर्ड आहे, नाव आहे, काहीच नाही। आणि आपलेही लोक हळूहळू वाहून जातात आणि वाहून जाऊन आपण म्हणत बसतो। आपण म्हणतो आपण एखाद्या म्हणतो त्या चौकाचं नाव असं कसं म्हणतो, नाही उन्होंने बोला, अरे ते कोण आहे, ते औरंगजेबाची वंशवळ असणारे लोक आणि आपण त्यांच्याप्रमाणे बोलायचं। पण आज कुठे तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्ही जागरूकता दाखवली आणि या चौकाला महर्षी वाल्मिकी चौक हे नाव तुम्हाला सांगतो कार्यालयाला लागलं। दिवसभर याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोकांचे प्रश्न असतील आणि अडचणी असतील आपल्यापर्यंत सांगतील, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करत असतो आणि मग दिवस संपून जातो लक्ष देतो। हा तुम्ही सगळे लोक जागरूक राहिले आणि खरा इतिहास तसं रामायणामध्ये तुम्ही जर सांगितलं की महर्षी वाल्मिकींचं देखील योगदान या संपूर्ण विचारधारेमध्ये मिळालेलं आहे। त्यामुळे जुन्या काळातल्या लोकांनी आपलं योगदान दिलं म्हणून आज हे सगळं रामराज्य हे पुढे येत आहे आणि रामराज्याच्या विचारानंच हा भारत देश, भारतभूमी ही फक्त मार्जित राहणार नाही। उद्याच्या काळात आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की भारतभूमी अखंड भारताच्या रूपाने आपल्याला निर्माण करायची आणि त्याच्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं। त्यामुळे विचारधारा फार महत्वाची। आता आपणही चौकात आलो पाहिजे आणि चौकात सांगितलं पाहिजे आरटीओ ऑफिस कार्यालय किधर आहे, तो महर्षी वाल्मिकी चौक में आरटीओ ऑफिस कार्यालय है। आपण देखील सांगितलं पाहिजे तुम्हाला सांगा भैया आरटीओ ऑफिस कार्यालय श्रीरामपुर में, नाम है श्रीरामपुर है, तो रामचंद्र का नाम है। अभी हम भी करेंगे आलो, अभी तुम कर रहे हम भी आलो करेंगे। अभी एक एक हो रहा है, जैसे अभी अहिल्यानगर हुआ है, एक एक चौक भी सब अपने देवी देवता रहेंगे या जो महर्षि रहेंगे जिन्होंने अपने भारत भूमि के धर्म के लिए योगदान दिया है, उनका ही नाम अपने भारत देश में, महाराष्ट्र में, अहिल्यानगर में होना चाहिए। और उस रूप से आप सभी लोगों ने बहुत कोशिश की और ये बहुत कोशिश के बाद आज ये नामकरण हुआ, उसका फलक का अनावरण हुआ। मैं आपको सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ। और आज प्रभु रामचंद्र की जन्म जयंती उत्सव, तो रामनवमी आप उसको कहते हैं, वो आज संपन्न होने जा रही है और उस तौर पे मैं आपको सभी को रामनवमी की देखिए बहुत बहुत बधाई देता हूँ। सागर भैया अपने प्रोग्राम के लिए आए, उनका ही बहुत स्वागत करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ और रुकता हूँ। धन्यवाद। जय हिंद। ऋषींचं नामकरण भैयाच्या मार्गदर्शनानुसार तसं भैया भगवान वाल्मिकी ऋषींचा इतिहास खूप मोठा आहे आणि पाहिजे तशी समाजामध्ये जागृती नाही। ज्या प्रमाणात आपल्या इकडे समाज जमायला पाहिजे होता त्या प्रमाणात तिथे समाज आला नाही। मला तरी वाटलं होतं त्या प्रमाणात आलं पाहिजे, पण याच्यात चूक थोडी ॲडव्हर्टायझिंग मध्ये पण झाली, आपण त्याचा प्रचार करता आला नाही। नावं बदलणं म्हणजे फक्त आपला वाटला असं एखादी प्रोसेस आहे, नाव बदलणे प्रोसेस नाही आहे। पूर्वीपासून जर आपण मुघलांचा इतिहास पाहिला तर त्यांनी जसं छत्रपती संभाजीनगर मध्ये आले तर तिथलं नाव त्यांनी औरंगाबाद ठेवलं। पण आज पिढीने पिढी आपण आज आपल्या किती पिढ्या गेल्या आपण आपण पाहतो ते औरंगाबादच नाव होतं, म्हणजे आपल्याला रुजवलं ते आपल्या डोक्यात औरंगजेब कोणतरी होता, तसं चांदणी चौक नाव आहे। आता हा बदलणं म्हणजे काय छोटं काम राहत नाही, पण समाजाच्या लक्षात येत नाही। आणि वाल्मिकी ऋषी म्हणजे फक्त एका समाजाचे नव्हते,
तर वाल्मिक समाजात त्यांना साजरा करायला पाहिजे, की जयंती साजरी करायला पाहिजे, नामकरण याचे समाजात जमला पाहिजे, सकल हिंदू समाज सगळीकडे गेला पाहिजे आणि आपले सगळे हिंदू एकत्र आले पाहिजे. वाल्मिक ऋषी म्हणजे ज्यांनी प्रभू श्रीराम आहे त्यांच्या जन्माच्या पहिले त्यांचा इतिहास लिहिला आहे. प्रभू श्रीराम नव्हते तेव्हा त्याच्या पहिले लिहिला आहे का असा प्रभू श्रीराम जन्म घेणारे, असा रावण मारणारे, रामायण घडणारे, असं पहिले लिहिणारे वाल्मिक ऋषी आहे. आज तुम्ही एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला, नाव बदललं, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो पहिले तर. कारण ही सुरुवात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.